मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलोय कोकणात. आणि आज मी तुम्हाला घेऊन आलोय आमच्या खाजणात कांदळवन दाखवायला, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मॅनग्रोव्ज असे म्हणतो. नमस्कार मंडळी, नमस्कार. मुक्काम पोस्ट देऊळमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण अशा ठिकाणी उभे आहोत, याला खाजण म्हणतात. आता खाजण म्हणजे नक्की काय, तर खाडीची जी पोटशाखा जी अशी ठिकठिकाणी पसरते त्याला एक खाजण म्हणतात. थोडक्यात आपण याला छोटी खाजण म्हणू शकतो. ह्या खाजणाच्या आपण आता जे पाणी बघतोय, ह्या पाण्याची उंची ही भरती ओटीवर ठरते. आत्ताशी भरती येते, त्याच्यामुळे आता माझ्या ढोपरापर्यंत पाणी आहे. 1-2 तासांनी इकडे आपण आलो ते माझ्या कमरेच्या वरती पाणी असेल. खाजण म्हणजे एक सागरी संपत्ती, सागरी जंगल, जैविक विविधता, इथले जे जलचर प्राणी आहेत त्यांच्या दृष्टीने आणि एकंदर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी किंबहुना पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी ही जी इथले जे हे जंगल आहे याला कांदळवन म्हणतात, खारफुटी म्हणतात, तिवरीची बेटं म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये याला मॅनग्रोव्ज म्हणतात. ह्याचं महत्त्व प्रचंड आहे. एकंदर ह्याचं निसर्गाच्या दृष्टीने अतिशय प्रचंड असं महत्त्व आहे. तुम्ही बघाल हे सगळं घनदाट असं भरगच्च असं सगळं जंगल आहे. हे सगळ्या पाण वनस्पती आहेत. हे जर का तुम्ही बघितलं तर कसं गच्च असं हे म्हणजे इथे जी तुम्हाला बोट शिरायला जागा नाही, तर तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. याचा फायदा असा आहे की जे खाडीतले जे मोठे मोठे मासे असतात किंवा अगदी छोटे मासे असतात ते प्रजननासाठी ही जागा निवडतात. इथे अंडी घातल्यामुळे त्या माशांपर्यंत मोठे मासे पोचू शकत नाहीत आणि त्या छोट्या माशांची चांगली वाढ होते. त्यांना खाण्यापासून, मोठ्या माशांनी खाण्यापासून ते इथे तग धरू शकतात. खेकडे म्हणा किंवा जे सी ईगल आहेत, अनेक इकडे पक्षी वेगवेगळे आहेत जे आपण कधी बघितले नाही आहेत, त्यांचे ते पक्षी पण इथे अशा काटेरी याच्यामध्ये झाडं घालतात. खेकड्यांच्या ज्या प्रजाती आहेत जे आपल्याला माहिती नाही आहे, शेकडो प्रजाती असतील, त्यांच्या दृष्टीने त्यांच्या वाढीसाठी किंवा त्यांच्या एकंदर त्याच्या प्रजननासाठी ह्या अशी जी खाजण असतात किंवा जी खाडी आहे यांचा आणि ह्या ज्या जी जंगलवन आहे कांदळवन, यांचा एक प्रचंड उपयोग आहे. एकंदर आपण असं म्हणू शकतो की ह्या प्राण्यांसाठी आणि मनुष्य प्राण्यासाठी पण हे एक निसर्गाचं वरदान आहे. जिथे समुद्राचं पाणी खाडीला मिळतं, खाडीपासून अशी खाजणं तयार होतात आणि ह्याचं पाणी जिथे जमिनीला टेकतं तिथे अशी कांदळवन तयार होतात. त्याच्यामुळे समुद्रात कधी कांदळवन तयार होत नाही. आजूबाजूला आमची शेतजमीन आहे. या खाडीचं पाणी शेतजमिनीत येत नाही, कारण जमिनीचा ऱ्हास होण्यापासून किंवा खाडी पुढे सरकत नाही आणि शेतजमिनी सगळ्या तशा टिकून राहतात. ही जर का कांदळवन नसतं, ही खारफुटी नसती, तर आतापर्यंत ही खाडी खूप पुढे गेली असती आणि सगळ्या शेतजमिनी आहेत त्या आमच्या सगळ्या खाऱ्या पाण्याच्या झाल्या असत्या, त्या शेतीच्या लायक राहिल्या नसत्या. ही जी आपण जी झाडं बघतोय ना, ह्याची प्रचंड कत्तल व्हायची, जंगलतोड व्हायची. याला प्रामुख्यानं 2 कारणं आहेत. एक तर ही झाडं अतिशय चिवट आहेत. जी शेतीची बाग केली जाते म्हणजे फळांची आणि भाजीपाल्याची बाग केली, त्याला कंपाऊंड वॉल म्हणून, किंवा नवीन आपण जेव्हा हापूस किंवा काजूची जेव्हा आम्ही बाग करतो त्या बाग प्रत्येक झाडाला कंपाऊंड म्हणून ह्याच्या फांद्या वापरल्या जातात. कारण ह्या फांद्या कुसत नाहीत. पावसाळ्यात पण 2-2, 3-3, 4-4 वर्ष तग धरून राहतात. ही सागरी संपत्ती आहे, राष्ट्रीय संपत्ती आहे. त्याच्यामुळे बरेच जण ह्याला कोणी मालक नसल्यामुळे
सरपणासाठी इंधनासाठी ही प्रचंड वृक्षतोड व्हायची. पण आता महाराष्ट्र राज्य हे फार अभिमानाने सांगावं असं वाटतं की एकमेव राज्य असं आहे की ह्या सर्व कांदळवनांचं जे काही ज्याला आपण म्हणू शकतो की कांदळवनाचा ताबा आहे हा फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे गेलेला आहे. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे गेल्यानंतर आमच्या गावातली पण याची जी तोड होती ही पूर्ण थांबलेली आहे आणि अतिशय चांगल्या रीतीने फॉरेस्ट वन यांचं सगळं संवर्धन करते आणि वृक्षतोड थांबवलेली आहे. त्याच्यामुळे फार अभिमान वाटतो की महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे की जिथे ही सगळी राज्य सरकारकडे नसून फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे ताबा आहे ह्या कांदळवनांचा. तर असं हे सगळं कांदळवन आहे. तुम्ही बघितलात पूर्वी याच्यावर छोटे छोटे अजून पाणी वर आलं की खेकडे चढतील आणि मग त्या खेकड्या आम्ही हाताने पकडायचो. ती एक वेगळीच गंमत असायची. आता याच्यात छोटी छोटी डबके आहेत. आता गरमीमध्ये त्या मासे त्या डबक्यात येऊन राहतात आणि मग तुम्ही त्यांनी जर का चुकून आळसपणा केला कंटाळा केला आणि ते भरतीच्या पाण्याबरोबर ते मासे तसेच पडून राहिले तर त्या डबके उपसले तर त्यात पण एक चांगली मासेमारी मिळू शकते. तर असं हे सगळं ह्याच्यामध्ये जर का तुम्ही बोटीने फिरलो आपण आता फारसं आतमध्ये जात नाही आहोत कारण आता दुपारची वेळ आहे आणि याच्यामध्ये बरेच वेळा कोल्हे असतात खेकडे पकडण्यासाठी. रानडुकरं पण इथे आलेले असतात. जंगली गवे हे पण इथे पाण्यामध्ये मनसोक्त आनंद घेण्यासाठी आलेले असतात आणि त्याच्यामुळे मी काय फारसं आतमध्ये जाण्याचं धाडस करत नाही आहे. तर ही सगळी गंमत आहे. हे जे काही बेट आहे जे दिसतं आहे इथे आम्ही गौरीचा तास म्हणतो ह्याला कारण इथे आम्ही गणपती गौरी विसर्जन करतो आणि गौरीचं जे आगमन होतं त्याची जी पूजा होते प्राथमिक ती पण इथेच करतो. त्याच्यामुळे आम्ही हे जे काही खाजण आहे ह्याला गौरीचा तास म्हणतो. एकंदर इथे आमचं बालपण गेलं. इथेच आम्ही पोहायला शिकलो. माझ्या मुलाला पण पोहायला मी इथेच शिकवलं. ह्या तासामध्ये माझ्या खूप लहानपणीच्या आठवणी आहेत. तर एकंदर असं आहे देऊळ गावातील कांदळवन. नमस्कार.